नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आपण राजकीय बघूयात। पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे ठाण्याचं पालकमंत्री पद स्वतःकडे घेणार की सरनाईकांना देणार? कारण ठाण्यामध्ये भाजपच्या गणेश नाईकांचं देखील नाव आता चर्चेत आहे, तर पुण्यामध्ये अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांमध्ये देखील रस्सीखेच सुरू आहे। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे। तर बीडमध्ये धनंजय मुंडे की पंकजा मुंडे पालकमंत्री होणार याकडे देखील सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। ठाण्याचं पालकमंत्रीपद कुणाला? महायुतीत रस्सीखेच। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक शिवसेना, गणेश नाईक भाजप। पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? उपमुख्यमंत्री अजित पवार की भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील? रायगडचे पालकमंत्री कोण? आदिती तटकरे राष्ट्रवादी, भरत गोगावले शिवसेना। बीडचा पालकमंत्री कोण? पंकजा मुंडे भाजप, धनंजय मुंडे राष्ट्रवादी। यवतमाळच्या पालकमंत्रीपदी कोण? संजय राठोड शिवसेना, अशोक उईके भाजप। जळगावचे पालकमंत्री कोण? गिरीश महाजन भाजप, संजय सावकारे भाजप, गुलाबराव पाटील शिवसेना। नाशिकचे पालकमंत्री कोण? दादा भुसे शिवसेना, नरहरी झिरवाळ राष्ट्रवादी, माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी। संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी कोण? संजय शिरसाट शिवसेना, अतुल सावे भाजप। साताराच्या पालकमंत्रीपदी कोण? शंभूराज देसाई शिवसेना, शिवेंद्रराजे भोसले भाजप, जयकुमार गोरे भाजप, मकरंद पाटील राष्ट्रवादी। कोल्हापूरचे पालकमंत्री कोण? चंद्रकांत पाटील भाजप, हसन मुश्रीफ राष्ट्रवादी, प्रकाश आबिटकर शिवसेना। महायुती सरकारचं खाते वाटप झालं। आता मात्र पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे। पालकमंत्री पदाचं वाटपही व्यवस्थित होईल असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। कुठेही पालकमंत्री पदाबद्दल कुठलाही वाद तयार होणार नाही याची काळजी निश्चितपणे आम्ही घेऊ आणि यामधून आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने पालकमंत्री पदाचे वाटप झालं दिसेल। महायुती सरकारमध्ये सुनियोजित वाटप होईल, प्रत्येकाला जिल्ह्याची जबाबदारी मिळेल असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय। 3 ठिकाणी मी पालकमंत्री होतो, व्यवस्थितपणे मी त्या ठिकाणी काम केलं। त्यामुळे मला असं वाटतं की पालकमंत्र्यांच्या बाबतीमध्ये प्रत्येकाला जिल्ह्याची जबाबदारी दिली जाईल आणि व्यवस्थितपणे आम्ही सगळ्यांनी ती पार पाडू। तर संभाजीनगरचा पालकमंत्री मीच असणार, पालकमंत्री पदाची चिंता नसल्याचं मंत्री संजय शिरसाट यांचं म्हणणं आहे। संभाजीनगरचा पालकमंत्री मीच असणार आहे, कारण त्याच्यात त्याची चिंता नाही, हे पालकमंत्री मी राहणार आहे। पालकमंत्री पद मलाच मिळणार असल्याचं मंत्री भरत गोगावले म्हणाले। सांगून झालेलं आहे आणि ते होईल। काय सांगितले त्यांनी? पालकमंत्री पद पाहिजे आम्हाला, तुम्हाला मिळणार याबाबतची मिळणार। 2 दिवसात पालकमंत्री पदाची यादी जाहीर होऊ शकते असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। तर आपल्या पसंतीचा जिल्हा पालकमंत्री पदासाठी मिळावा असं प्रत्येकाला वाटतं, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे। प्रत्येकाला आग्रह असतो, प्रत्येकाची इच्छा असते। ज्याला त्याला वाटतं की आपल्या पसंतीचं खातं मिळावं, ज्याला त्याला वाटतं आपल्या पसंतीचा जिल्हा पालकमंत्री म्हणून मिळावा। पालकमंत्री पदाचं सुद्धा वाटप करताना की तिन्ही नेते महायुतीतला बरोबर समतोल सगळा राखतील। थोडा धीर धरा, कदाचित 2 दिवसामध्ये आपल्याला ते खाते वाटप तुमचं पालकमंत्री पदाची सुद्धा यादी कळेल। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मला मोठं खातं दिलं, पालकमंत्री पदाची गरज नसल्याचं मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले। प्रताप सरनाईकला पालकमंत्री पदाची गरज नाहीये, कारण शिंदे साहेबांनी एवढं मोठं खातं दिलेलं आहे। तर कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालं तरी अडचण नसल्याचं गणेश नाईकांनी म्हटलंय। पालकमंत्री पद कुठल्याही जिल्ह्याचं मिळालं तरी सुद्धा प्रॉब्लेम काही नाही। जनतेची कामं करण्यासाठी शेवटी महाराष्ट्रातली जनता सगळीच आपले, जिल्हे सगळे आपलेच आहेत। कुठल्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालं तरी आपल्याला आनंद मिळेल। पक्षानं दिलेली जबाबदारी कार्यकर्ता म्हणून पार पाडणार, आमच्यापेक्षा वरिष्ठांना जास्त कळतं, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री पदाच्या प्रश्नावर नितेश राणे यांनी दिली आहे। भारतीय जनता पक्षाने महायुतीचा कार्यकर्ता म्हणून जी दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडणार। आमच्या वरिष्ठांना आमच्यापेक्षा जास्त कळतं एवढं मला माहिती आहे, पण त्यांनी जी जबाबदारी मला देतील ते मी पूर्ण करणार। यासह नाशिकच्या पालकमंत्री पदावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा दावा सांगितला। पालकमंत्री पदावर आमचा दावा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा। आमचे 7 आमदार आहे आणि नियमाप्रमाणे धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहेत त्यांना पालकमंत्रीपद त्या जिल्ह्याला देतात।
पालकमंत्री पदासंदर्भात महायुतीतील तिन्ही वरिष्ठ नेते ठरवतील, जी जबाबदारी मिळेल ती निश्चित पार पाडू, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. आता तिघे नेते मंडळी बसून काही ते फॉर्म्युला ठरवतील, त्या फॉर्म्युल्याप्रमाणे पालकमंत्री पदाची जबाबदारी येईल. मला निश्चितपणे खात्री आहे ती जबाबदारी आहे, ते चांगलं काम आपण करू. पालकमंत्री पदासंदर्भात महायुतीतील तिन्ही वरिष्ठ नेते हे धोरणात्मक निर्णय घेतील. आमच्या पातळीवर यावर बोलणं उचित नसल्याचं मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. आम्ही आमच्या पातळीवरती काही फार बोलणं उचित नसतं. अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचं नियोजन करून राज्यात सगळ्याच पालकमंत्र्यांच्या बद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय तिन्ही प्रमुख नेते घेतील.